हेलो एवरीवन। बच्चों, आज का हमारा चैप्टर है चैप्टर नंबर 1, फैमिली एंड फ्रेंड्स। बच्चों, हम चैप्टर पढ़ते पढ़ते इसके हार्ड वर्ड भी देख लेंगे। ओके, तो फैमिली मीन्स क्या होता है? फैमिली मीन्स परिवार एंड फ्रेंड्स मीन्स दोस्त, मित्र। ओके, प्लेइंग टुगेदर, प्ले मीन्स खेलना, टुगेदर मीन्स साथ, एक साथ खेलना। नमस्ते, नमस्ते हम कब कहते हैं? जब हमें कोई मिलता है तो हम क्या कहते हैं? हेलो, हाय या नमस्ते। नमस्ते, वेलकम टू माय होम, माय नेम इज बेला, माझं नाव बेला आहे. आय हॅव 2 ब्रदर्स, मला 2 भाऊ आहेत, बंकू भैया अँड लिटल बिशू. वी एन्जॉय प्लेइंग छुपन छुपाई आउटसाइड टुगेदर. छुपन छुपाई मीन्स क्या होता है? छुपन छुपाई मीन्स एक खेल है जो हम हाइड एंड सीक कहते हैं उसे. एक को छुपना होता है और दूसरे को उसे ढूंढना होता है. ओके, डू यू नो हाउ टू प्ले छुपन छुपाई? एक को छुपना होता है और दूसरे को ढूंढना होता है, उसे कहते हैं हाइड एंड सीक. नेक्स्ट पेज पे देखो बच्चों. At home, we all love to play peekaboo with Bishu. We play in the open space outside our home. Peekaboo means क्या है? Peekaboo is a game played with a young child. हा लहान मुलांसोबत खेळला जाणारा गेम आहे. आउटसाइड मीन्स बाहेर, घराच्या बाहेर खेळला जाणारा गेम. वी प्ले इन द ओपन स्पेस आउटसाइड अवर होम. आगे देखो. वी हैव प्लांटेड अ गार्डन विथ सेवरल फ्लावरिंग प्लांट्स. अवर रिलेटिव्स, फ्रेंड्स and neighbors also visit our garden. Relatives means नातेवाईक, फ्रेंड्स means दोस्त, and neighbor means शेजारी. तो इसका अर्थ क्या होता है? आम्ही अनेक फुलझाडे लावून एक बाग तयार केली. आमचे नातेवाईक, मित्र आणि शेजारी आमच्या बागेला भेट देतात. विजिट म्हणजे काय? भेट देतात. दे सीट, टॉक, शेअर जोक अँड लाफ टुगेदर. समटाइम्स वी, माय फादर अँड मदर आर टायर्ड आफ्टर अ हार्ड डेज वर्क. दे सीट अँड रिलॅक्स हिअर टू. ऑल ऑफ अस एन्जॉय स्पेंडिंग आवर इव्हिनिंग टुगेदर. इव्हिनिंग मीन्स संध्याकाळ. टुगेदर मीन्स साथ, एक साथ. तो इसका अर्थ क्या होता है? कधी कधी माझे बाबा आणि आई दिवसभराच्या कष्टानंतर थकून जातात, तेही येथे बसून आराम करतात. आम्ही सगळे मिळून संध्याकाळचा वेळ आनंदाने घालवतो. ओके, समजलं इथपर्यंत? पुढच्या पेजवर पहा. बच्चों, नेक्स्ट पेज पे देखो. सिंगिंग टुगेदर. सिंग मीन्स क्या होता है? गाना. सिंगिंग टुगेदर, हम जो गाना गाते हैं ना, सिंगिंग टुगेदर. ऑन रेनी डेज वी सिट अंडर अ स्मॉल शेल्टर वी हैव क्रिएटेड इन द गार्डन. इट इज अ ग्रेट fun to sit outside when it rains. We play games like Antakshari and Snakes and Ladders. My mother and grandmother, whom we all Dadaji, make how pakoras and tea during the rains. जब भी हम रेनी सीज़न शुरू होता है तो हम शुरू होता है तो हम क्या कहते हैं? मम्मा को कहते हैं कि मम्मा कुछ गरम गरम खाना बनाओ, जैसे पकौड़ाज और जो आपको पसंद हो. ओके,
All of us, including our grandparents, sit together and enjoy the pakoras. Many times, my Dadaji sing a song about the rain. दादाजी काय करत होते? पाऊस पडत असताना पावसाची गाणे म्हणत होते. सिंग अ सॉन्ग अबाउट द रेन. शी हॅज taught a few of the songs, so we join in the singing too. A rain song. Look at the dark cloud in the sky. The rain will come by and by. Oh, how we love to soak in the rain. क्लाउड मीन्स काय होता है? क्लाउड मीन्स ढगाळ वातावरण होतं. ढग कसे होतात? पाण्याने भरलेले काळे काळे ढग दिसतात ना आपल्याला, तसं क्लाउड मीन्स ढगाळ, डार्क क्लाउड, काळे ढग. द रेन विल कम बाय अँड बाय. ओ हाऊ वी लव टू सोक इन द रेन. सी रेन ड्रॉप्स ऑन द विंडोज पॅन्स. विंडोज पॅन्स मीन्स खिडकीची जी काच असते नाही, खिडकीच्या काचेवर जे रेन ड्रॉप्स पडतात ना ती. सी रेन ड्रॉप्स ऑन द विंडोज पॅन. खिडकीच्या काचेवर जी पावसाची थेंब पडतात ना ती. पुन्हा एकदा पहा. लुक ॲट द डार्क क्लाउड इन द स्काय. द रेन विल कम बाय अँड बाय. ओ हाऊ वी लव टू सोक इन द रेन. सी रेन ड्रॉप्स ऑन द विंडोज पेन्स. खिडकीच्या काचावर जी पावसाची थेंब पडतात ना ती कशी पडते? आपल्या पुढे पहा. पेपर बोट वी सी ए पडल. बर्ड्स ऑन ट्रीज टुगेदर हडल्स. पडल्स म्हणजे डबके, पाण्याने भरलेली जे घराच्या बाहेर तळसं असतं छोटंसं ती. बर्ड्स ऑन ट्रीज टुगेदर हडल्स. पिकॉक्स डान्स विथ feathers ब्राईट. feathers म्हणजे पंख. ओ व्हॉट अ ब्युटिफुल रेनी साईट. पाऊस पडलं की किती छान वाटतं ना, सुंदर असं सगळं. घरासमोर पाऊस पडलेला असला की सगळे पाणी साचतं, त्यात आपण छोटे छोटे जहाज करून सोडू शकतो, खेळू शकतो, नाही का. तो बच्चों, आज का हमारा चैप्टर आपको समझ में आया? इसके वर्ड भी देख लिए हमने. जो कि ये रेन सॉन्ग है उसके हार्ड वर्ड क्या है? क्लाउड. क्लाउड मीन्स डार्क क्लाउड मीन्स ढगाळ. विंडोज पॅन्स म्हणजे खिडकीची काच. पडल्स म्हणजे डबके. हडल्स म्हणजे अडकलेले झाडावर जे बर्ड्स आहेत. आणि फिदर्स म्हणजे पंख. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ओके. इन्स्पायर बाय अ फोक सॉन्ग.